नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई. बाजारातून भेसळयुक्त मिठाई विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आज आपण मिठाई बनवत आहोत. त्यासाठी इथे घेतले मी काजू, मिल्क पावडर, ड्राय कोकोनट पावडर आणि पावडर शुगर. हे छान असं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे मिश्रण आता मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. इकडे घेतली मी कढई. कढईमध्ये हे मिश्रण आपण आता टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये काजू आणि थोडंसं ड्राय पावडर आहे, कोकोनट पावडर. तर ते छान आपल्याला थोडंसं तुपावरती परतवून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचा थोडासा कच्चापणा येतो, म्हणून मी इथे परतवून घेणार आहे. तुम्ही तसं सुद्धा करू शकताय. परतलं नाही तरी पण चालेल, पण मला परतवायचं होतं म्हणून मी थोडंसं परतवून घेतलं आहे. छान असं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर दूध टाकायचं आहे आपल्याला. दूध टाकून आपल्याला हे मिश्रण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आवश्यकतेनुसारच आपल्याला दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे. खूप सगळं एकदा घालायचं नाही. जेवढं लागेल तेवढं दूध याच्यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे. बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता मिश्रण आपलं छान असं शिजवून झालेलं आहे, बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतला. जर आपण खूप शिजवलं ना तर ते जास्त असं कडक होईल, त्यामुळे एवढं शिजवून घेतलं मी इथे. आता इकडे घेतले मी काजू, बदाम आणि थोडंसं ड्राय कोकोनट पावडर घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडासा आपल्याला गुलकंद टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गुलकंद टाकल्यामुळे याला छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे गुलकंद आवश्यक टाका. छान आता इथे मी मिक्स करून घेणार आहे सगळं मिश्रण. बघा व्यवस्थित हाताने. इकडे घेतले मी आपण शिजवलेलं मिश्रण. बघा अशा पद्धतीचं झालं आहे ते. थोडंसं मी ताटाला अगोदर खाली तूप लावलं आणि आता आपण हाताला देखील तूप लावून घेणार आहोत. छान असं आपल्याला हे मिश्रण आता मळून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे घट्ट झालेलं आहे. बघा छान असं झालंय. आता त्याला हलक्या हलक्या हातानंच आपण मळून घेणार आहोत. खूप जास्त असं दाब देऊन त्याला मळायचं नाही. थोडंसं चिटकत होतं म्हणून मी परत एकदा तूप लावलं आहे ताटाला. छान असं हाताने देखील मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान लगेच मिक्स झालं आहे, कारण ते आपलं मिश्रण छान असं शिजलं होतं. आता याच्यातला मी एक गोळा काढला. छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि मग आपल्याला तो आतमध्ये स्टफिंगसाठी आपल्याला वापरायचा आहे. बघा छोटासा गोळा काढला आहे मी इथे आणि हा साईडला ठेवून द्यायचा आहे मोठा गोळा. आता याच्यावरती थोडासा मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे. छान असं हातानं त्याला अगोदर मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं हातावरती. त्याला तुपाचा हात आहे त्यामुळं मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही. आणि नंतर आपण ते ड्रायफ्रूट्समध्ये देखील घोळवून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घेणार आहोत. सगळ्या साईडनं आपलं मिश्रण लागलं पाहिजे त्या गोळ्याला ड्रायफ्रूट्सचं. छान असं मळून मळून त्याच्यामध्ये मी घेतलं. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. छान असा गोळा त्याचा तयार झालेला आहे. आता दुसऱ्या गोळ्यावरती देखील मी थोडासा पिंक कलर टाकलेला आहे. पिंक फूड कलर टाकलेला आहे. तो देखील छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. थोडीशी कलरफुल मिठाई छान वाटते म्हणून मी याच्यामध्ये कलर टाकले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही पण टाकले तरी चालतात. इकडे घेतलाय मी बटर पेपर. त्याच्यावरती आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे लाटण्याच्या साहाय्याने. थोडंसं त्याला देखील मी तुपाचा हात लावलेला. बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. हलकं हलकंच लाटायचं आहे आपल्याला, जास्त जोर नाही द्यायचा, नाही तर आपला जो गोळा आहे तो एकदम चिटकू शकतो कागदाला, त्यामुळे
अशा पद्धतीने बाजारात आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई येतात, तर भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी मिठाई नक्कीच छान करू शकतो आणि आपण घरी केलेल्या मिठाईचा आनंद काही वेगळाच असतो. बघा आता इकडे मी बटर पेपर काढून घेतला आहे एका साईडचा, थोडासा तो चिटकला आहे त्या मिश्रणाला. आता परत आपण याच्यावरती हलक्या हाताने ना लाटणं फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघा छान असं आपलं आता हे मिश्रण लाटून झालं आहे आणि आपण जो दुसरा गोळा केला होता स्टफिंगसाठी, तर तो देखील मी छान असा हातानं लांब करून घेतलेला आहे. आता तो मध्यभागी गोळा ठेवून द्यायचा आणि आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. छान असा हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 2 रोल करून घेतले होते. गोल शेपमध्ये देखील मी केला होता आणि स्क्वेअर शेपमध्ये देखील. छान असं आता आपण त्या कट करून घेणार आहोत. मिठाई आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.